नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे। These kids receive overall development via physical, mental, cultural, and civic education, shaping the ideal youth of the country. Snehavan is focused on self-reliance and resources autonomy, encouraging an eco-friendly atmosphere which also ignites entrepreneurial spirit in these kids. Snehavan had always operated without any government aids or taking political favors. As Snehavan grew over the years with support from local communities, Ashok and his team have been able to support many more kids from the families impacted by suicides of debt-ridden farmers. To continue the growth of the Snehavan family and fulfill the dream to help every kid in need, your contribution is of utmost importance. We invite you all to visit the Snehavan facility as and when possible. Please scan the QR code on your screen to seek additional information about Snehavan and donate generously. स्नेहवनची सुरुवात झाली की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो, तर 20 मुलांची जबाबदारी घेऊया. वय 25 होतं, लग्न झालेलं नव्हतं आणि 2015 मध्ये स्नेहवनची सुरुवात झाली. 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये, एका रूम मध्ये 18, 20 मुलं झोपायची. तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघितलं. 10 बाय 10च्या एकाच रूम मध्ये आम्ही 20 जण झोपायचो. वी वर स्लीपिंग अराउंड 220 चिल्ड्रन इन सिंगल 10 बाय 10 रूम. दॅट हाऊ दिस ऑर्गनायझेशन स्टार्टेड. अगं ए बाई, मी तुला एक कविता म्हणून दाखवणार आहे, पण तू शांत बसली तुम्ही म्हणून दाखवेल. कोण कोण शांत बसणार आहे? हातवरी करा बरं पटकन. पक्का ना? कोणाकोणाला कविता ऐकायची, पोएम कोणाला ऐकायची? महाराष्ट्राची पोएम आईची. हा चालेल ना? मग मी एक सुंदर कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, पण तुम्ही जर शांत बसलं तर बरं का. हाताची घडी पाहिजे. कशी हाताची घडी असते माहिती आहे तुम्हाला? इथे कोणी शिकवलं का नाही? अशी असते हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात फाटकी नोट. हा, तर आता जे शांत बसतील त्यांच्यासाठी खूप छान कविता मी पाठ करून आलोय. तुम्ही जर बोललात तर ती मी विसरून जाईल. आय विल फॉरगेट इट. हा, ए बाई, ते झेंडा आहे आपला. ते लोक तिकडे खेळतात, तू इथे खेळू नको. तर मग तिथून सुरुवात झाली स्नेहवनची 10 बाय 10च्या सिंगल रूम मध्ये. आणि आई वडील एकुलता एक असल्यामुळे आई वडील अगोदर असे म्हणायचे की माझ्या मुलाला कोणीतरी करणी गेली. चांगल्या वर्षी सी बिकम अ मदर ऑफ 30 चिल्ड्रन. या तुम्हाला आवडच आहे सगळं हे इथं पचायला. आणि मग आता तिने आधी घरी आई वडिलांचा कधी स्वयंपाक केलेला नव्हता आणि 30 लोकांचा स्वयंपाक करायचा म्हणजे मग अवघड व्हायचं. संध्याकाळी फिजिकल मेंटल सगळा स्ट्रेस खूप असायचा. पण आम्हाला एक इच्छा होती की आपण जे काम करतोय ते आपण स्वतःच करायला पाहिजे. दुसऱ्याला जप करून आपल्याला पुण्य मिळत नाही, तसंच दुसऱ्याला काम करून पण आपल्याला आनंद मिळणार नाही. त्यामुळे आपण आपलं पॅशन जे आहे ते स्वतः जगायला पाहिजे. आणि ते एक आमचं पॅशन होतं, ते आम्हाला कोणी लादलेलं नव्हतं. पण मग त्या कामाच्या व्यापमुळे तिचं मिसकॅरेज झालं. आणि डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये, त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट दिवस येतात, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येतात, तेव्हा तेव्हा काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं होणार असतं. ही मी माझ्या आयुष्याकडून शिकलो. फक्त तुम्हाला संयमाने त्याला तोंड द्यायला पाहिजे. संयमानं तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहायला पाहिजे. आणि मग आम्ही चालत होतो. डॉक्टर रवींद्र कुलकर्णींकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. त्यांनी आमचं काम पाहिलं. 2017 मध्ये परत प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ झालं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. तर ते म्हणले ह्या बाळाला घेऊन तुम्ही इथे राहू नका, त्याला इन्फेक्शन वगैरे होईल. मी म्हटलं की बाबा आम्ही आमचं कुटुंब आहे,
आम्ही पहिल्यापासून ठरवलं की आम्ही त्यांना सोडून राहणार नाही आणि मग परत आम्ही सोबत राहायला लागलो. त्यांना ते काम आवडलं. त्यांनी 2 वर्ष काम बघितल्यानंतर ते म्हटले की आम्हाला तुम्हाला मदत करायची, आम्ही कशा प्रकारे मदत करावी. सो मी त्यांना सांगितलं की आम्हाला जागेची अडचण आहे, आम्हाला जागा पाहिजे, पुण्यामध्ये आम्हाला काम करायचं पण आम्हाला जागा नाही आहे. तर ज्या डॉक्टरांची ओळख फक्त मिसकॅरेज झालं आणि ट्रीटमेंटला म्हणून गेलो म्हणून झाली, त्या डॉक्टरांनी आम्हाला 3 कोटी रुपयाची 2 एकर जागा आळंदीला दान केली. आणि त्याच्यामध्ये खूप चांगले लोक समाजात असतात असं आम्हाला वाटलं. इफ यू आर अ गुड ह्युमन बिईंग, देर आर लॉट ऑफ गुड पीपल इन द सोसायटी हू विल हेल्प यू, हू विल सपोर्ट यू, हू विल गाईड यू, हू विल बी द पार्ट ऑफ युअर जर्नी. आणि मग तिथून प्रवास अजून थोडासा पुढे गेला. ती जी जागा होती ती सगळी जंगलामध्ये होती. आजूबाजूला 2 किलोमीटरवर एकही घर नव्हतं. लाईट नाही, पाणी नाही, दूध नाही, गॅस नाही, सिक्युरिटी नाही, काही नाही. परत आम्हाला असं वाटलं की हे जे काम चालतंय ते काम एकच सेकंड. हॅलो हॅलो, आम्ही कार्यक्रमामध्ये काय अर्जंट आहे का? काय झालं बोला ना. सुरुवात केली. ज्या डॉक्टरांना फक्त मिसकॅरेज झालं म्हणून आमचं ओळख झालती आणि आम्हाला 2 एकर जागा तिथे आळंदीला मिळाली, तर आम्हाला वाटलं की ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला हे एवढी मोठी मदत मिळाली. तेव्हा माझं फक्त 29 वर्ष वय होतं. IT मध्ये राहिलो असतो 2 BHK फ्लॅटचं 20 वर्ष लोन फेडत बसलो असतो पुण्यामध्ये. पण देवाला काहीतरी चांगलं करून घ्यायचं होतं म्हणून चांगले लोक जोडले गेले. आणि मग आम्ही ठरवलं की आपण आता थांबायचं नाही. तिथे 2 एकरमध्ये आज अशी परिस्थिती आहे की दर रविवारी कमीत कमी 200 ते 300 शाळेची मुलं आमचा कॅम्पस बघायला येतात. तो महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. तिथे 70 किलोवॅटचा सोलार प्लांट आहे. 100% 2 एकरचा पूर्ण कॅम्पस सोलारवर चालतो. तिथे दूध मिळायचं नाही. मग आम्ही तिथे गौशाळा चालू केली. तिथे लाईट मिळायची नाही. मग तिथे आम्ही सोलार केलं. गॅस मिळायचं नाही तर बायोगॅस प्लांट तिथे चालू केला. आणि तो सगळा एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल तिथे आम्ही चालू केलं. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे मुलं इथं सगळे बसलेत त्यांना आम्हाला सगळ्यांना सांगायचं की मुलांनो इकडे सगळे बघताय का? हॅलो कॉर्नर गर्ल, ब्युटिफुल लेडी. तर आमच्याकडे आम्ही मॉन्टेसरी चालवतो. तसं तुमच्याकडे इथे मॉन्टेसरी असते ना, तर आमच्याकडे जी आम्ही आता जे स्नेहवन चालवतो ते फक्त मुलांना काहीतरी खाऊ पिऊ घालायचंय, सांभाळायचंय, गरीब लेकर आहेत असं नाही. तर तिथे एज्युकेशनवर आम्ही काम करतो. मुख्य म्हणजे वी हॅव 16 टाइप्स ऑफ लॅब्स इन स्नेहवन. हाऊ मेनी? 16 types of labs in Snehavan. Snehavan children learn how to stitch the clothes. Snehavan children learn how to wash the clothes. Snehavan children learn how to do vertical farming. They learn how to do mushroom farming. They learn how to build robots, AI. They do welding, plumbing, electronics. They know how to do. We have barber shop in Snehavan. We teach fashion designing. त्याबरोबर we have dairy where children learn how to milk the cows, how to prepare the paneer, how to make the sabji of paneer. Everything is learned by practically. हे सगळं स्नेहवन मध्ये चालतं. आणि तिथे कोणीही मोबाईल वापरत नाही. वी नेव्हर यूज मोबाईल. वी हॅव वन मूवी वन बुक कन्सेप्ट इन स्नेहवन वेअर every children needs to read 1 book in a week. Those who complete 1 book in a week, they can watch movie on Sunday. But if पालक लेट आले वाजवायचे तुमच्या घरी होणार नाही, लक्षात ठेवा. Those who wants to watch movie on Sunday, they need to read book in a week. काय म्हणते, बरोबर आहे ना? या नाही तर नका येऊ. मेला मूर्द्या तुझी रणकी चंडकी होते. कोण आणलं माझ्या याला इकडं? आणि आय विल टेक द आन्सर क्वेश्चन. आणि मग तिथे सगळा प्रकल्प मुलं रन करतात. ऑल स्कूल अँड ऑर्गनायझेशन इज रन बाय चिल्ड्रन ओनली. One is a leader of accounting, one is a leader of store department, one is a leader of kitchen department, one is a leader of administration.
all school, we have 2-acre campus. All school clean in only 30 minutes. टॉयलेट, बाथरूम, हॉल, सगळं क्लासरूम सगळं फक्त 30 मिनिटांमध्ये क्लीन होतं. आमच्याकडे जवळपास 14 देशातले मुलं येऊन गेले. 14 कंट्री स्टुडंट्स व्हिजिटेड स्नेहवन. आता सुद्धा जपानच्या 2 मुली आहेत ज्या 2 महिन्यासाठी स्नेहवन मध्ये आल्यात व्हॉलंटिअरिंग करायला. तर ते सगळं तिथे स्नेहवन मध्ये चालतं. आळंदीच्या जवळ तो कॅम्पस आहे. मुलांच्या सॉफ्ट स्किल, लिडरशिप क्वालिटीज, मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हाव्या यावरती आम्ही तिथे काम करतो. आमचा 5वीचा मुलगा 5th ग्रेड स्टुडंट टेक्स केअर ऑफ 20 पीपल टीम. जर कोणी विजिटर आले तर अराउंड 20 पीपल टीम फक्त 5वीचा मुलगा मॅनेज करतो. एज्युकेशन सिस्टीम मध्ये एज वाईज ग्रेड्स नाही आहेत. जसं की आता 10 इयरचा मुलगा 4th मध्ये जावा, 6th इयरचा मुलगा 16 इयरचा मुलगा 6th मध्ये जावा असं नाही. तर 1ली ते 4थी मध्ये फक्त 3च वर्ग आहेत. 5वी ते 8वी 9वी मध्ये फक्त 3च वर्ग आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार क्लास बनवलेले आहेत. की ही इज मोर इंटरेस्टेड इन AI, रोबोटिक्स अँड एव्हरीथिंग. ही इज इन आर्यभट्ट. दुसरं अर्जुन, तिसरं भीम. तसंच 1ली ते 4थीच्या लहान मुलांसाठी मुक्ताई, माऊली आणि चाणक्य असे क्लासेस आहेत आणि त्याच्यातून त्यांना शिकवलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे जे मुलं आता जे वाचायला लिहायला शिकतात ते मुक्ताईमध्ये असतात. जे चांगल्या मीडियम लेवलला असतात ते माऊलीमध्ये असतात. ज्यांना इंग्लिश मॅथ चांगलं येतं ते चाणक्यमध्ये असतात. कोणाची स्पर्धा नसते, कोणालाही कोणाचं बंधन नसतं. आणि रोज ते सगळेजण AI ही वापरतात. 200 झाडं आहेत कॅम्पसमध्ये, त्याची स्टडी करतात, मशरूम शेती बनवतात, बाकीच्या गोष्टी करतात आणि सगळं प्रॅक्टिकली तिथे दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये आता यावर्षी 100 मुलं आहेत. आजूबाजूच्या काही मुलांसाठी आम्ही काम करतो, जसे भीक मागणारी मुलं असतील, वस्त्यावरचे आदिवासी मुलं असतील, तसे जवळपास 220 मुलांची आम्ही शिक्षणाची जबाबदारी घेतली. तर आय एम फादर ऑफ 320 चिल्ड्रन्स दिस इयर. आता आय एम रनिंग, आय कंप्लीट 35, माय वाईफ इज 28 अँड हू नोज की आता अजून काय पांडुरंगाने आमच्या आयुष्यात दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम करायचं आहे. आज इथे मुद्दाम तुम्हाला भेटण्यासाठी मी आलो. विनायक दादांनी हे खूप छान अरेंज केलं. तुम्ही इतकं छान इथे करताय, इतक्या दूर देशात येऊन सुद्धा आपली संस्कृती संस्कार जपण्याचं काम तुम्ही करताय. तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी पुण्याला आलं तर स्नेहवनला भेट द्यावी. तुम्ही इथं राहून सुद्धा स्नेहवन सोबत कनेक्ट होऊ शकता. ही मुलं आमच्या मुलांसोबत कनेक्ट होऊ शकतात. तुम्ही व्हॉलंटिअरिंग करू शकता, वेळ देऊ शकता शिकवण्यासाठी. दुसरं म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये असाल, जसं गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, तिथे ते बेनिफिट म्हणून काहीतरी प्लॅटफॉर्म असतो, तिथे स्नेहवन रजिस्टर आहे. तिथून तुम्ही व्हॉलंटिअरिंग आवर्स बुक करू शकता, काहीतरी मॅचिंग असतं ते करू शकता. त्यानंतर काही मुलांच्या जबाबदाऱ्या शिक्षणासाठी म्हणा ते घेऊ शकता. काही वस्तुरूपात तुमच्याकडे जे आज गॅजेट असतात जे तुम्हाला वापरायचे नसतात ते तुम्ही मुलांना देऊ शकता. भारत भेटीमध्ये मुलांमध्ये येऊन राहू शकता 15 दिवस, महिनाभर तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही राहू शकता. इथे आमचा अटलांटाला मित्र आहे, त्याच्या मुलाची 10वी झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याला स्नेहवनला जायलाच पाहिजे. तो 7 दिवसासाठी फक्त इथून स्पेशल घेऊन आला मुलाला. एक न्यू जर्सीची मुलगी आहे, तर ती 15 दिवस स्पेशल स्नेहवनमध्ये येऊन राहिली होती फक्त स्नेहवनला भेट देण्यासाठी. तर आता तर 18 वर्षाच्या मुली आहेत जपानच्या आलेल्या, तर त्या 2 महिन्यासाठी आलेल्या आहेत. त्या तिथेच राहतात, तिथेच खातात, आपलं सगळं तिथे रामकृष्ण हरी म्हणतात आणि सगळं तिथे शिकतात आणि शिकवतात. तर तुम्हीही तुमच्या मुलांना तसं एनकरेज करू शकता. आपल्या सगळ्यांना येऊन एक चांगला समाज कसा निर्माण करता येईल, सगळ्यांची आपल्या गावाबद्दल, मातीबद्दल, आपल्या देशाबद्दल आत्मीयता असते, तर ती कुठेतरी ऋण फेडण्याची जी संधी असते, तर मला असं वाटतं की ती कुठेतरी स्नेहवनच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळते. मलाही ती मिळाली की मला माझ्या मातृभूमीचं ऋण फेडण्याची संधी मिळाली. माझं आयुष्य किती आहे मला माहीत नाहीये, ते कधी थांबणार आहे मला माहीत नाहीये. ईश्वराने दिवस मोजून दिलेले नसतात, ईश्वराने श्वास मोजून दिलेले असतात. तर त्यामुळे मग आपला शेवटचा श्वास कधी असेल माहीत नसतं, पण मग आपल्याला प्रत्येक श्वासावर चांगलं जगता येतं, चांगला आनंद घेता येतो, काहीतरी देता येतं. आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यातच थोडंसं द्यायचं असतं. भरपूर द्यायची काही गरज नसते. आपल्या उंजळीत जेवढं साठेल तेवढं दिलं, ठेवलं आणि सांडायच्या आधी जर वाटून टाकलं तर समाजामध्ये मला वाटतं खूप चांगली माणुसकी आपल्याला पेरता येते. मला इथं बोलावल्याबद्दल मी परत सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.
आता टाळ्या वाजवा की तुम्ही दोघी जणी. ए बाई अगं टाळ्या वाजवा ना. क्लॅप क्लॅप. या यस My name is Soham. I have a question. यस प्लीज सोहम. If you guys teach AI and you So, don't so, use any so try skill, to ask it, Marathi teacher वर question. हा सो मराठी विचारायचं. मराठी शाळा येतो ना. हा. आज तू मराठीचा कार्यक्रम करणार आहेस. So, it's okay. जसं नाही ना मराठी सोहम यू कॅन डू इट. येस आय नो यू कॅन डू इट. स्पीक. उभा टाकून विचार उभा टाकून. अरे यस प्लीज सोहम. बोलू शकतो तू. नाही ते ही कॅन स्पीक. डोंट वरी. अर्धा मराठी अर्धा इंग्लिश 50-50 करू आपण. if you guys to me AI, like if you teach it and you said you no screen, then like how do you teach AI? नो स्क्रीन. You said no screen. Screen, नो screen. स्क्रीन. हा येस 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 Great question. यस करेक्ट क्वेश्चन. तर ते कसं आहे माहिती आहे का, शाळा झाल्यानंतर आपण जे घरी जाऊन गेम खेळतो मोबाईलवर रील्स बघत बसतो, हा ते आमच्याकडे अलाउड नाहीये. सो लर्निंग दे कॅन यूज डिव्हाइसेस फॉर लर्निंग, नॉट फॉर टाइमपास. यू नो टाइमपास. हा what are those? We have tabs, we have Apple mobile, everything. Yeah, India is a growing country. आमच्याकडे आहे सगळं, म्हणजे लॅब आहे, कम्प्युटर लॅब, हाय स्पीड इंटरनेट आहे. अँड देन वी हॅव टॅब्स ऑल्सो. फॉर वन क्लास वी हॅव डिस्ट्रीब्युटेड टॅब्स. टीचर्स आर युझिंग लॅपटॉप्स अँड टॅब्स. या फॉर व्हॉट लर्निंग पर्पज ओनली, नॉट आफ्टर स्कूलिंग. येस एनी क्वेश्चन. हे माझ्याकडे एक गंमत आहे, तुम्हाला पाहायची का? अगं इथं काय तुला मला महाराष्ट्रात घेऊन जाणार का वापस? एवढ्या तुला गप्पा मारा वाटतात ना. बाया म्हणजे कुठेही भेटले की गप्पा पाहिजे नाही ना. बस नीड टू वांट टू स्पीक एनीवेअर एव्हरीवेअर. माझा प्रश्न एक आहे, तुमच्याकडे किती शिक्षक आहेत? हा आमच्याकडे शिक्षकांची पद्धत अशी आहे, 1 टीचर फॉर 10 स्टुडंट्स. तर 10 मुलांमागे एक टीचर आम्ही ठेवलेला आहे. दो हू कॅन मेंटर, स्टे विथ देम, स्पीक विथ देम, 1-to-1 मेंटरशिप. आणि 24/7 दे स्टेइंग टुगेदर, इटिंग टुगेदर, ग्रोइंग टुगेदर. टीचर्स आर स्टेइंग इन कॅम्पस ओनली. तर सकाळी 7 पासून रात्रीच्या 11 पर्यंत टीचर्स सगळे मुलांसोबतच असतात. ऑल आर पॅशनेट. एक COPचा मुलगा आहे, पास आउट झालेला, इंजिनिअरिंग. बेस्ट स्टुडंट आहेत, बेस्ट टीचर्स आहेत. सगळ्या गोष्टी तिथे एकत्रच केल्या जातात. वी आर 100 पीपल फॅमिली हू आर इटिंग टुगेदर, ग्रोइंग टुगेदर, लिव्हिंग टुगेदर. माझी छोटाची मुलगी सुद्धा तिथेच राहते, तिथेच खाते, सगळ्यांसोबतच झोपते तिथे. तुम्ही सिलेबस तुम्ही म्हणाले की तुमची सिस्टम अशी वेगळी आहे, रेग्युलर स्कूलिंग प्रमाणे नाही, मग तुम्ही सिलेबस आम्ही आमचा डिझाईन केलाय. कम्प्युटरचा सिलेबस आम्ही आमचा डिझाईन केला, मॅथ्सचा सिलेबस आम्ही आमचा डिझाईन केलाय. त्याच्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत काही जे आम्हाला त्याच्यात मदत करतात. जापनीज मुलं आमची शिकतात, फर्स्ट स्टँडर्ड पासून जापनीज शिकतात. हाची निवा किचा काहीतरी बोलतात ते. यस युअर नेम? इहा. ते बोलते ऐक ना प्लीज प्लीज. 2 minutes. किती वर्षाचं होतं तेव्हा तुम्ही जॉब सोडला आणि स्नेहा स्टार्ट केलं? Oh my God. So yesterday I completed my 36 and yeah, thank you. And when I started Snehavan, I was 25. Yeah, everything is fantastic. So my wife was 19. ते 19 वाले असतील कोणतरी. Who is 19? No, 19, 18, 19, 20, 20. Similar. Okay. Any other question? Yes. तुझं नाव? Kanishka. Okay, Kanishka. Now we have full-time 6 teachers
and part time 4 teachers, around 10 teachers. Yes, 10 teachers for 100 students. टीचरची किती volunteer time? नाही फुल टाइम वर्कर आहे म्हणजे ॲज अ टीम. येस 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 नमस्कार. मी रवी किरण, मी आणि बाळू मिळून 2 वेगवेगळ्या ब्रँचेस चालवतो वा. शाळेच्या. एक इथे मॉडर्नमध्ये चालते आणि एक दुसऱ्या सिटीमध्ये चालते. बर. तर माझा प्रश्न असा आहे की आम्ही बऱ्याच वेळेला वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतो आणि प्रोजेक्ट्स थ्रू जे काही फंडिंग वगैरे जमा होतो वी युजली डोनेट टू सम नॉन प्रॉफिट हिअर. बरोबर. तर मग आता हे सगळं ऐकल्यानंतर आय फील आय शुड डू अ प्रोजेक्ट वेअर इट विल हेल्प स्नेहवान डेफिनेट. तर मग तुमची मुलं किंवा तिथला स्टाफ वगैरे त्यांना आपल्याला कोलॅबरेट करता येईल. डेफिनेटली करता येईल. डेफिनेटली करता येईल. right? मी तेच म्हणत होतो की आपल्याला एकत्र काम करता येईल की या मुलांना नुसतं पैसे देऊन नाही. तुम्ही तर फंड रेझिंग वन टाइम कराल, पैसे द्याल, पण मला असं वाटतं की यू बी द पार्ट ऑफ स्नेहवन, बी द स्नेहवन, आहे का नाही? जो स्नेह तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या मातीप्रती, तुमच्या गावाप्रती, तो स्नेह बाहेर आला की ते स्नेहवन झालं. तर मला असं वाटतं की तुम्ही इथून जोडले जाऊ शकता, आहे का नाही? तुम्ही सगळेजण इथे एक वेगळ्या एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय, सिस्टीम मध्ये राहताय, आहे का नाही? तर तुम्ही आम्हाला जोडले गेलात तर आम्हाला एनर्जी मिळेल. ही फक्त मॉनिटरी एनर्जी नाही पाहिजे, तर ती अशी पण पाहिजे की जी तुम्हाला आयडिया देईल, मुलांना ह्या मुलांना त्या मुलांशी संवाद साधता येईल. when they come in Pune and Maharashtra they can stay with us, grow with us, आणि एक फॅमिली पुढे ते अशी चांगली ग्रो होईल. आणि या दोन्ही आमच्या मुलांनाही शिकायला भेटेल आणि ह्या मुलांनाही त्या गोष्टी शिकायला भेटतील की हाऊ वी आर प्रिव्हिलेज अँड लक्झरी लाईफ वी आर. ते बऱ्याच वेळेला कसं होतं की मुलांना सगळेच पॅरेंट वी वॉन्ट आवर किड्स टू बी कनेक्टेड Definitely. जोडलेली हो पाहिजे हो असं आपल्याला वाटतं. पण ते आतूनच यायला पाहिजे आणि ते आपण बऱ्याच वेळेला जेव्हा ते त्यांच्या वयाचं कोणीतरी मिळेल हा मग ते कम्फर्टेबल होतात. येस येस कम्फर्टेबल होतात. तसं आपण करूया छान. तर मला असं वाटतं की तुम्ही जे करता इथे ऑलरेडी खूप छान आहे. इतकं सगळं या लेवलला इथे चालवणं ही मोठी गोष्ट आहे. खूप इथे मराठी शाळा चालवणं, तिथे महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद व्हायच्या वेळेवर. त्यामुळे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी क्लॅप्स आहेत तुम्ही जे लीड करताय त्यांनी. आणि तुम्ही जर आमच्या या छोट्याशा इनिशिएटिव्ह संग जोडला गेलात ना तर माहित नाही तुम्हाला किती फरक पडेल, पण आम्हाला खूप फरक पडेल. आम्हाला मोठा भाऊ भेटेल, मोठी ताई भेटेल आणि आम्हाला अजून जास्त एनर्जीने काम करता येईल. आज 100 मुलं आहेत. 100 मुलांना शिकवलं म्हणजे काय सगळं महाराष्ट्रातलं दुःख दूर झालं असं थोडी आहे. गावागावामध्ये 100 मुलं आहेत की ज्यांना आधाराची गरज आहे. तर त्यामुळे आम्हाला जास्त काम करायची इच्छा आहे. पुढच्या 2-4 वर्षामध्ये 200 मुलांचं तिथे रेसिडेन्स करायचं आहे. अजून कॅम्पस वाढेल, बाकी गोष्टी वाढतील. पण चांगली माणसं सोबतीला असले ना तर मला वाटतं की आपण चांगलं काम करू शकतो. एक तुमचा चांगला विचार, एक माझा चांगला विचार, तो एकत्र आला की 2 चांगले विचार होतील. आम्ही इकडे काही वर्कशॉप्स घेतात ना, म्हणजे वेगवेगळे तुमच्याकडे लॅब्स आहेत. आम्ही ते मुलांना फक्त मराठी भाषाच नाही त्याच्याबरोबर बरंच लिडरशिप क्वालिटी वर्कशॉप घेतो, स्किल्स वर्कशॉप घेतो, आर्ट क्राफ्ट, त्याच्यानंतर सायन्स वर्कशॉप, भरपूर असे वर्कशॉप घेतो. तर मला वाटतं आपण जेव्हा आपण ऑफिशियली कनेक्ट होऊ त्यावेळेला आपण आपले वर्कशॉप आणि त्यांचे वर्कशॉप म्हणजे आपण काय करतो आपण नक्की ते त्या मुलांना दाखवू शकतो. तुमच्या कार्यशाळा ज्या आहेत किंवा तुमचे लॅब्स आहेत आमची मुलं नक्की बघू शकतील. डेफिनेटली. आणि तुम्ही बोलला की तुमच्याकडे 100 झाडं आहेत बोलले बघा कडे 200 झाडं. तर मला नक्कीच आमच्या मुलांना बघायला आवडेल ते आणि आमच्या सगळ्या शिक्षकांना पण बघायला आवडेल. हो डेफिनेटली. मी काय म्हणतोय की आपण ते सगळं कोलॅबरेटली करू. काय करायचं कोलॅबरेटली माउंट हाऊसची शाळा आणि तिकडची शाळा स्नेहवन आणि ते फार छान होईल. आहे का? मग ते सगळं जगाचे शक्य आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एव्हरीवन हॅव्हिंग बर्थडे. तुम्हाला असं वाटतं की मुलांनी काहीतरी आटाच भाव शिकावं. आमच्या एक ताई येतात त्यांनी त्यांच्या मुलाला पिगी बँक डोनेट करायला शिकवली. आता पिगी बँक मध्ये फार काही पैसा येतो किंवा फार काय मोठी असती गोष्ट अशी नसते, पण मुलाला ते शिकवायचे ना. संस्कार आपल्या बाजारात मिळणार नाहीत. तर त्यामुळे आपल्याला शिकवायचं तर वी हॅव टू टीच बाय ऍक्शन ओनली. की आपल्या घासातला घास थोडा द्या, आपल्या वेळातला वेळ थोडा द्या. की आपल्याला सगळं मिळतंय तर आपण प्रिव्हिलेज आहोत, पण जे मिळत नाहीत ना ते पण त्यांना पण आपण प्रिव्हिलेज बनवूया असं. येस सर. येस सर. येस नो प्रॉब्लेम. थोडंसं सर येस हां येस सर. Yeah, we have that program. So if you want to sponsor a kid on website, Snehavan's website, on Snehavan website, when you go to donate page, over there we have all the details
of sponsoring meal for one time on your birthday occasion and sponsoring one child, that is also available. आणि बेनिविटी पे भी रजिस्टर है तो वी कैन मैच द थिंग्स एंड अदर थिंग्स. तो वो आप मेरे से ज़्यादा एक्सपर्ट है उसमें, आई डोंट नो मोर, बट कुछ दोस्तों ने बताया कि वो अच्छा रहता है, लोगों को इजी जाता है सब करने के लिए. जिसके इंडियन अकाउंट है दे कैन गेट इंडियन टैक्स बेनिफिट. जिसके यूएस अकाउंट है, सब ऑर्गेनाइजेशंस आर कनेक्टेड हियर, लाइक आपके मराठी शाला का भी नॉन प्रॉफिट होगा, सो दे कैन डोनेट टू मराठी शाला एंड मराठी शाला कैन रूट इट टू स्नेहवन. हाँ, so Vinayak ji is our contact here. He is officially contact of Snehavan. So, yeah. So you can reach to him. He will help you. If you are staying in Bay Area, our Sanjay Kaka, Anil Kaka is there. And if you have any contacts in other cities like Houston, Austin, Dallas, तो उनको भी बताइए कि अशोक का वहाँ पे कार्यक्रम होने वाला है. So they can reach out on me. सोशल मीडिया पे स्नेहवन का पेज है, इंस्टाग्राम, लिंक्डइन पे, तो आप यू कैन कनेक्ट विथ मी. यस, मुलाकडे आले. वा, छान. मला एक क्वेश्चन होता. यस. जर आपल्याला इंडियाला आलो आणि आपल्याला तिकडे भेट द्यायची असेल तर मग किती दिवस सांगायला लागेल की ओके आम्हाला यायचंय, आम्हाला राहायचंय, त्याची प्रोसेस काय? हा, तुम्हाला जर इंडियाला आल्यानंतर स्नेहवनला भेट द्यायची असेल तर जेवढा तुम्हाला वेळ लागतो स्नेहवनला यायला त्याच्या आधी सांगितलं तरी चालतं की मी निघाले, मला स्नेहवनला यायचं. कारण की आम्ही पुण्याला येतो. नाही, काहीच अडचण नाहीये. तुम्ही आधी सांगितलं थोडंसं, तर मला थोडा प्रवास असतो इकडे तिकडे कार्यक्रम वगैरेला गेलं तर आदल्या दिवशी सांगितलं की उद्या तुम्ही आहात का किंवा कधी येता तुम्ही, तसं सांगितलं तर आपली भेट होऊ शकते. नाहीतर ऑलवेज वेलकम. जेवायला या, राहायला या, 2-4 दिवस राहायला या, काय अडचण नाही. आता आहे ना, आता भावाचं घर आहे. मग काय, आता स्नेहवन म्हणजे तुमच्या भावाचं घर आहे. आता कोणी नाही असं म्हणू नका. त्यांना सांगितलं की माझ्या भावाचं स्नेहवन आहे तिथे, आणि ते लय मोठं आहे. होल वावर जावर 2 एकर कोणाचं घर आहे सांगा बरं. क्या बात आहे, क्या बात. थँक्स टू यू. आणि नवीन पॅरेंट्स हे समोर जे उभे आहेत ते सगळे व्हॉलंटियर टीचर्स आहेत आणि जे त्या कोपऱ्यात उभे आहेत ते तुमचे हायस्कूल व्हॉलंटियर्स आहेत. त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. यांच्यासाठी बाप रे, हायस्कूलला ते सगळे किती छान ना. रिअली प्राऊड ऑफ यू गाईज. आणि मला खूप आनंद झाला की माझा दिवस तुम्ही आज सत्कारने लावला. इतक्या चांगल्या लोकांशी भेटायला भेटलं मला, की तुम्ही इतकं डेडिकेटेडली इथं काहीतरी चांगलं करताय. टीचर्स हे जे आहेत सगळेजण यांच्यासाठी तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही एक पुढची फेज तयार केली आहे की हिच्यात तुम्ही थांबले नाही. हे मला कुठे पाहायला भेटत नाही जनरली, की यांच्याकडे आपल्याला हा पुढचा सगळा भार द्यायला पाहिजे. आणि हे तुम्ही डेडिकेटेड पुढचे व्हॉलंटियर्स तयार करताय. थँक्यू. अरे काय बोलता, क्या बात आहे. व्हेरी नाईस. हे तुम्हाला असं वाटतंय यांना सांभाळणं लय अवघड आहे की नाही. कोण कोणाची पॅन्ट वाढायला, कोण कोणाचे केस वाढायले, काय ते बाकीचे लोक तसं करतात म्हणजे त्यांना ते कौतुकाच्या पलीकडचे आहेत आहे की नाही. ते कौतुकास पात्रता आहेत पण त्याच्या पलीकडचे आहेत. येस. आमच्याकडे 6 वर्षापासून आहेत, तर 6 ते 10च आमच्याकडे हे असे जे आहेत ना चिंगी पिंगे, हे माझ्याकडे 30 आहेत. काय एका लाईन मध्ये आंघोळ घालावं लागतं सगळ्यांना सकाळी. आणि मग मोठे जरा आहेत तर ते मोठे आहेत, म्हणजे मोठे मुलं आमच्या खूप लहान मुलांची काळजी घेतात. जसे आमच्याकडे तुमच्याकडे लीडर आहेत. आमच्याकडे जयेश नावाचा मुलगा आहे, तो 9वीला आहे. तो सगळ्या मुलांचं मेडिकल सांभाळतो, पूर्ण 100 लोकांचं. त्याला पाहिजे असेल काय ताप आली का मग पॅरासिटामॉल, वजन मापणार, लगेच टेम्परेचर चेक करणार. तो आता त्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय. दुसरा सोहम नावाचा मुलगा आहे की तो सगळं वॉटर डिपार्टमेंट सांभाळतो. तो आता 10वीला गेलाय. तर तो पूर्ण कॅम्पसचं आंघोळीचं पाणी, प्यायचं पाणी, डेलीचा यूज, गौशाळेचं पाणी, सगळं वॉटर डिपार्टमेंट तो एकटाच सांभाळतो. CCTVचं डिपार्टमेंट एक जण सांभाळतो, रिपेअर करणं, त्याला इन्स्टॉल करणं. त्याच्यानंतर दुसरा एक 11वीला मुलगा आहे, तो सगळं पूर्ण परचेस आणि हे सगळं सांभाळतो. काय ऑर्डर करायची आहे, काय परचेस करायचे, डिलिव्हरी झाली की नाही, मटेरियल आलं की नाही, सगळं सगळं सगळं. त्या दोघांना मी चिमटा घेणार नंतर जाताना. इकडे इकडे आहे चष्म्यावर. कविता ऐकायची काय एक, पण मला तुमच्या सगळ्यांना खरंच थँक्यू म्हणायचं. मी एक छोटीशी भेट आणली ह्या सगळ्या टीचर्स लोकांना, मला ती द्यायची आहे. आपलं ते हे कुठे बॅग, मला क्विकली आमची वेबसाईट दाखवायची. हो तुम्ही तोपर्यंत वेबसाईट दाखवा. येस येस. ओके, आपण क्विकली आपली आपण शाळेची वेबसाईट
Yeah, it's not only Shala website, it's actually education system that we built it actually. आणि अशोकजींना पण बघायला भेटेल की आम्ही शाळेची वेबसाईट आणि ती एज्युकेशन सिस्टम विथ ॲप्लिकेशन हाऊ वी बिल्ट इट बेसिकली. प्रमोद तू फक्त तू बोलशील थोडंसं, मी क्विकली दाखवतो इकडे. आणि मीन लाईक नॉट एव्हरीथिंग आम्ही यावेळेला दाखवू नाही शकत तुम्हाला सगळं, पण देर आर डिफरंट पोर्टल बनवले आहेत आणि लॉट ऑफ व्हॉलंटियर वर्क होतं ते आम्ही लाईक वी पुट लॉट ऑफ एफर्ट बिहाइंड इट ॲक्च्युली. सर प्रमोद. सो आमचं आधी तेवढा ऑर्गनाईज होता. मी जस्ट एक एक्सेल शीटमध्ये काम करायचं, राईट? नाव बेटर. ओके. तर आधी आम्ही एक एक्सेल शीटमध्ये मेंटेन करायचं आणि इट वॉज नॉट दॅट वेल ऑर्गनाइज्ड. आणि आपल्याला एक शाळा चालवायचं म्हणजे वॉन्टेड अ प्लॅटफॉर्म दॅट हॅज एंड टू एंड गोष्टी, राईट? आणि एक टीचर्सना पण खास कर ट्रॅकिंग आणि ते सगळं वॉज टू डिफिकल्ट. आणि पोरांचे स्टेटस बघा किंवा पॅरेंट्सचे कम्युनिकेशन करा आणि त्यांचं होमवर्क बघा किंवा वॉटेवर त्यांना काही टास्क द्यायचे असेल ते एक चॅलेंज होता, राईट? तर आम्ही ह्या ब्रेकमध्ये सर्वांनी व्हॉलंटियर्सनी मिळून एक प्लॅटफॉर्म डिझाईन केला, ते विच इज एंड टू एंड सायनिंग किंवा नवीन पॅरेंट्स साइन अप करतील आणि टीचर्स आपले स्टेटसेस बघतील, कम्युनिकेशन करतील. व्हॉलंटियर्स त्यांचे टास्क खास कर आता इथे व्हॉलंटियर्सना सर्वे आपले टाईम घालतात, बट आपल्याला ते ऑडिट करायचं वॉज चॅलेंजिंग. एक्सेप्शन एकदम गव्हर्नमेंट्स वे ठेवायचं, राईट? सॉरी. तर व्हॉलंटियरसाठी पण आपण ते एक ॲबिलिटी दिली की त्यांची एक आवर्स किंवा 2 आवर्स 4 आवर्स जे त्यांना क्रेडिट भेटेल शाळेमध्ये, राईट? तर त्याच्यासाठी त्यांनी आम्ही पण एक सिस्टम टाकलं त्याच्यामध्ये, सो दॅट वी कॅन ऑटोमेट दॅट आवर्स अँड गिव्ह इट टू स्कूल दॅट दे कॅन गेट सम क्रेडिट्स. या तर ब्रीफ आहे, पण स्टील वर्क इन प्रोग्रेस आणि खूप गोष्टी करायची बाकी आहे त्याच्यामध्ये. So ज्या गोष्टी प्रमोद आता बोलला, it's not only the website, it actually education system. Okay, so the website and the education system does have a single sign-on. Okay, so we implemented single sign-on as well. So once you log into the portal, so I'm just selecting my account, right? Yeah, the Gmail account, the Shala Gmail account. So it will actually sign up to portal. So similarly, for me, you can also log into the portal with your parents' ID. You can use your Gmail account. तुमचं स्वतःचं जे Gmail ID आहे, you can just log into the Gmail and just go to the portal marathishala.org/portal. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे तुमच्या Gmail अकाउंटनी साइन करून देईल बेसिकली. आणि then you can actually see lot of things on back end. So I will not go each and everything, but जसं प्रमोद बोलला की there is a different thing for a student, different thing for the library. So library has a this is Shala library actually. So a lot of books आहेत तिथे. You can avail those books. तुम्ही पण वाचा, तुम्ही वाचले तर मुलं वाचतील ॲक्च्युली. ओके, तर तुम्ही करा आणि नंतर ते फॉलो करतील तुम्हाला. त्याचबरोबर जो व्हॉलंटियरचा जो पॉईंट बोलला प्रमोद की व्हॉलंटियरसाठी एक ऑनलाईन साईनअप सिस्टम घेतलाय. सो यू कॅन ॲक्च्युली साइन अप ऑल हायस्कूल व्हॉलंटियर ऑलरेडी साइन अप देअर. तुम्ही साइन अप करा. वन्स यू विजिट टू द इव्हेंट, हाऊ मेनी आवर्स यू स्पेंड फॉर इव्हेंट, you can just enter those hours. It will go back to the admin will approve those hours, and you will also get a certificate as well. That is also online, right? It's fully automated, right? Yeah. With all the hours and events what they spent, even on which all events did they do and what date. So for example, let me, since Kanishka asked questions, so I'll take Kanishka's name here. Okay. So she signed up as a volunteer. You can actually see she signed up as an Mountain House High School. So there is a school name as well inside that. So they can actually select from which high school they are. And so this is like the record for volunteers. You can submit to and then this is like a certificate will automatically generate basically. So how many hours they are spending. And the Pramod was also saying one more thing that in ह्या वर्षी top 10 volunteer will gonna get a motivational award as well. आणि सगळे awards club होणार आहे. It's like a community awards basically. End of the year will not only high school volunteer but parents तुम्ही volunteer करता, even teachers तुमचे पण awards इथे capture होतील. How many hours you spend basically for शाळा, right? तर sorry.
नाही नाही yeah. Yes. This is for everybody actually. So yeah, no, I'll show you that part. If you go, yeah. So the website has a multiple angles. Okay. So this is the website. So first, the thing that Pramod said, right? This is volunteer sign up. You can actually use the sign up here. If you're a student, you can actually choose your school name and sign up basically with your Gmail ID. You can see that here. Okay. I'm just quickly showing you. That's the Shala voluntary page. This is the community business directory. This is for everybody. Okay. So here, anybody in the mountain house or any nearby cities, they can bring their local business. They can add their local listing free of cost. Okay. So we are actually open this one for community. So they can actually add their business detail and then they submit it. Once it goes to the review process, we'll approve it, and this will be available there in the website. They can actually, the local business त्यांना काही जर discount code द्यायचा असेल, they can actually give that code also there. So if you go to the Shala website /directory, you'll actually see this many businesses already registered. Okay, yeah. So then one more thing, if you have follow-up question, please ask. Yes. You'll get a portal once you log in, right? Everybody will, the volunteer has their portal, the parents has their portal, the teacher has their own portal, the admin has their own portal, the super admin has their own portal. It's like the another thing is like till last year, अशोक आम्ही ब्लॉग लायचो प्रत्येक शाळेचं सेशन असेल किंवा आम्ही असे ब्लॉग घेतो बेसिकली. ओके. तर किंवा वर्कशॉप घेतलं की त्याचे आम्ही ब्लॉग लायचो. बट दोज ब्लॉग ॲक्सेस लास्ट इयर पर्यंत आम्ही फक्त टीचरच लायचो बेसिकली, कारण आमच्याकडे म्हणजे जास्त प्लॅटफॉर्म नव्हता लोकांना द्यायला. सो दिस इयर वी ॲक्च्युअली बिल्ट अ प्लॅटफॉर्म that since everybody has a login credential, they can use their login credential and they can write a blog. Not necessary that in Marathi. तुम्हाला इंग्लिश मध्ये ब्लॉग लिहायचा, you can write in English. You want to write a blog on any other topic, you can write it. And again, like once you write a blog, you'll come to here. करणारे future मध्ये with this website. So again, like I would not say website. It is actually education system. स्कूल मॅनेजमेंट सिस्टम बेसिकली. सो आणि बरेचसे पॅरेंटचं सजेशन होते की म्हणजे ॲडमिशन केल्यानंतर आम्हाला ईमेल जात नाही आहे, त्याचा फॉर्म दिसत नाही वगैरे. तर दिस ऑल्सो वी ऑटोमेटेड दिस इयर. सो ॲज सून ॲज यू सबमिट अ फॉर्म, ते तुमचं ॲडमिशन कम्प्लीट झालं की त्यांना पूर्ण ईमेल जातो. हां, वेलकम. हां, हो. या वर्षापासून दिवाळी अंकाची पण म्हणजे 2 वर्षापासून करतो आम्ही दिवाळी अंक बेसिकली. तर त्याची पण म्हणजे तो ऑनलाईन पण अवेलेबल असतो फ्री ऑफ कॉस्ट. शाळा दिवाळी अंक ॲक्च्युली तुम्हाला नक्की लिहू शकतो. हो, मी म्हणेल विनायकजी तुम्हीच लिहा ते आर्टिकल ऍक्च्युली. म्हणजे तुम्हाला सांग. हां, ऍक्च्युली करेक्ट तुमचा अनुभव लिहा ऍक्च्युली त्याच्यावरती. हो. सो तर तुम्हाला हार्ड कॉपी असेल तरच आम्ही चार्ज करतो. सॉफ्ट कॉपी सगळ्यांना फ्री देतो ऍक्च्युली त्या अंकाची. जर तुम्हाला आता दिवाळी अंकाची वेबसाईट ओपन. दिस इज दिवाळी अंक ॲक्च्युली आपला शाळेचा. त्याच्याचबरोबर शाळेचं तुम्ही जर वेबसाईटला गेला इकडे तर इथे गॅलरीमध्ये शाळेचे जे प्रोग्राम्स होता किंवा शाळेमध्ये जे काही छोटे वर्कशॉप्स वगैरे घेतो त्याचे व्हिडिओ पण इकडे पब्लिश झालेले आहेत. तुम्ही नक्की बघू शकता. नवीन पॅरेंट्ससाठी बेसिकली. तर म्हणजे एक्झिस्टिंग पॅरेंटला तर माहितीच आहे ते, पण नवीन पॅरेंट्ससाठी अजून काही क्वेश्चन आहे का? हां, होमवर्क नोटिफिकेशनचा जो क्वेश्चन, हां त्याच्यासाठी ह्या वर्षापासून जेव्हा होमवर्क पब्लिश होईल, टीचर जेव्हा होमवर्क पब्लिश करतील तिकडे, तर पॅरेंटला होमवर्क नोटिफिकेशन ईमेल थ्रू येईल ॲक्च्युली. तर तुम्ही तो अगेन आम्ही ऑनलाईन नाही करायचं आहे ते तुम्हाला, मुलांना त्यांच्या नोटबुकमध्ये करायचं. तुम्ही बघू शकता, कारण मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं, आम्ही व्हॉट्सअपमध्ये त्याची माहिती द्यायचो
आणि त्यांना मग तुम्हाला व्हॉट्सअप काही लोक मिस करतात किंवा काही लोक हंड्रेड्स ऑफ ग्रुपमध्ये सबस्क्राईब केलेलं आहे, तर त्यांना ते फॉलोअप करायला भरपूर वेळ लागतो. आणि मला वाटतं सगळ्यांचाच भरपूर टाईम जातो व्हॉट्सअपमध्ये आणि बाकीच्या ॲप्समध्ये. तर ह्या वर्षी आपण वेबसाईटला जास्तीत जास्त म्हणजे पोर्टलला जास्तीत जास्त महत्त्व दिलं आहे आणि मॅक्सिमम गोष्टी आपण पोर्टलमध्ये टाकायचा प्रयत्न करतो या वर्षी. तुमचं फक्त कुठे करता असं विचारायचं का तुम्हाला? नोटिफिकेशन जाईल का असं विचारताय? हो हो हो, नोटिफिकेशन जाणार पब्लिश. जर टीचरने जेव्हा पण त्या बॅचसाठी होमवर्क रेडी करणार, जसं पूजाने सांगितलं की तसं तुम्हाला तो नोटिफिकेशन ईमेल जाईल आणि देन तुम्ही मुलांबरोबर बसून थोडासा होमवर्क करू शकता. म्हणजे आणि ह्या वर्षाच्या एंडिंगला जर सगळे पॅरेंट्स रेडी असेल तर पॅरेंटची पण एक परीक्षा घेऊ आपण. ओके हां, आता आतमध्ये घेता का टीचर मुलांना सगळ्यांना? आपण एक फोटो काढूया सगळ्यांचा. हां टीचर टीचर तुम्ही आधी टीचरचाच एक काढा फोटो आणि पटकन मग बाकी सगळ्यांचा पण एक घेऊ तोपर्यंत, मुलं रेडी होतो तोपर्यंत. अशोकजी तुम्ही या पुढे. ही आमच्या टीचरला बोलू सगळ्यांना.